नमस्कार मित्रांनो, नारकर ब्लॉग्समध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो। तर आत्तापर्यंत मी तुम्हाला कोकणातला पारंपरिक गणेशोत्सव कसा साजरा करतात हे दाखवलं माझ्या व्हिडिओमधून। तर आज मी तुम्हाला कोकणाची सुंदरताच म्हणजेच कोकणाला दिलेली देवाने जी काही सुंदरता आहे ती असं बोलू शकतो तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजेच कोकणातला धबधबा मी तुम्हाला दाखवणार आहे। तिकडेच आज आम्ही लोक सर्व जाणार आहोत, वाडीतल्या पोरांची पिकनिक असं बोलू शकता। तर आता वाडीतली पोरं पण येतच आहेत सर्व। ती लोक किती जण आहेत काय माहिती नाही, आमच्याच घरातले 9 जण आहेत। तर आता ती लोक आल्यावर आपण सर्वजण निघूया आणि आज आपण जाणार आहोत कोकणामधल्या सवतकडा या धबधब्यावर। चला तर मग आता आपण हा ब्लॉग सुरू करूया। आणि फायनली वाडीतली पोरं तर सर्वजण आलेलेच आहेत, हळूहळू येतात आहेत एक एक जण, अजून बाकी आहेत। किती जण येत आहेत ते खालून काय माहिती नाही, अंदाज नाही किती पोरं येणार आहेत खालून, हळूहळू येतात आहेत। नमस्कार मित्रांनो, आता आपली पिकनिक तर सुरू झालेली आहे, सर्वजण आलेले आहेत गाडीमध्ये। ही एक गाडी अजून एक गाडी पाठवून येतेच आहे। आणि आजचं खास गोष्ट म्हणजे आपल्यासोबत आहेत भटकंती महाराष्ट्राची या टुरिझम चॅनलचे संस्थापक म्हणजेच माझे काका। हे भटकंती महाराष्ट्राची या चॅनलचे आणि टुरिझमचे संस्थापक आहेत। ते आज आपल्याला पूर्ण वॉटरफॉलची माहिती सांगणार आहेत आणि आपल्याला पूर्ण प्रॉपर गाईड करणार आहेत। आणि जर तुम्ही सुद्धा कोणत्या पण वॉटरफॉलला गेलात तर तुम्ही सुद्धा एक गायडर नाही तर टुरिझम सोबतच जा, कारण का वॉटरफॉल हा खूपच रिस्की असतो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे। त्यासोबत आपल्यासोबत एक टुरिझम असला तर आपल्याला पूर्ण त्या जागेची माहिती भेटते आणि आपल्यासाठी सेफ्टी सुद्धा तशी चांगली राहते आपली। म्हणून तुम्ही सुद्धा जर कोणत्या पण वॉटरफॉल नाहीतर कुठे पण गेलात तर तुम्ही सुद्धा एक टुरिझम नाहीतर गाईड घेऊनच जावा। आणि मी या भटकंती महाराष्ट्राची या चॅनलची मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या लिंक देईनच, कॉन्टॅक्ट नंबर देईनच। आणि तुम्हाला सुद्धा कोकणामध्ये किंवा इतर कोणत्या गड किल्ल्यांवर जरी फिरायचं असेल तरी तुम्ही सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। ते पूर्ण तुम्हाला प्रॉपर गाईड सकट सगळं जेवणापासून सगळं ते मॅनेज करतात त्या ट्रिपमध्ये त्यांच्या। तर आज आपल्याला ते गाईड करणार आहेत, तर आपला अनुभव खूपच खास असणार आहे। तर आता आपण पिकनिक चालू करायच्या आधी देवाला वंदन करणं हे खूप गरजेचं असतं, त्याआधी आपण बोलूया गणपती बाप्पा। चला तर मग आणि फायनली आपण एंट्रन्सला तर पोहोचलेलोच आहोत। आता आपण आतमध्ये जाऊन बघूया किती मजा येणार आहे। मजा तर खूपच येणार आहे, खूपच एक्साइटेड आहे आतमध्ये जाण्यासाठी। आणि कोकणातला तुम्हाला धबधबा सुद्धा दाखवतो कसा असतो तो धबधबा। चला तर मग आता आपण आतमध्ये खाली इथून उतरूया। आणि फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलोच आहोत। तुम्ही आवाजावरनं बघितलं असेल। आता मी तुम्हाला एक ब्युटिफुल व्ह्यू दाखवतो पुढे जाऊन, तो व्ह्यू बघा फक्त। कोकणाची सुंदरता काय आहे त्या व्ह्यू मध्ये तुम्हाला समजूनच जाईल। आणि फायनली मी पोहोचलोच आहे धबधब्यावर, बघू शकता पाठीमागे किती ब्युटिफुल व्ह्यू आहे। हा आहे आमचा कोकण, बघितलंच असेल किती ब्युटिफुल व्ह्यू आहे ते। आता आपण या पाण्यामध्ये थोडी मजा घेऊया। चला तर मग हबीबी सवतकडा केव्हा कभी भी, व्ह्यू बघा फक्त व्ह्यू। हा आहे कोकणाची सुंदरता, ही आहे कोकणाची आमच्या सुंदरता, बघू शकता तुम्ही लोक। व्ह्यू बघा फक्त। आणि आपली मंडळी बघू शकता पाण्यामध्ये एन्जॉयमेंट करता आहेत आपली मंडळी। आणि आहे मयंक, आणि इकडे बघू शकता ही पोरं इकडे थर लावत आहेत। तर आपण या लोकांना थोडं या लोकांची व्हिडिओ वगैरे घेऊया, बघूया ही लोक थर लावण्यामध्ये यशस्वी होतात का ते।
मारतारचा प्रयत्न चालू आहे या लोकांचा. आणि चौथा थर उभा राहिलेला आहे आणि सलामी सुद्धा दिलेली आहे. आणि माझे पप्पा सुद्धा खूप धमाल करतात इकडे. आता आम्ही लोक परत वरती आलोय. घरी जाण्यासाठी निघायचं सुद्धा आहे. खूपच मजा आली इकडे सवतकडा धबधब्यावर. तुम्ही सुद्धा बघितलं असेल आम्ही लोकांनी किती मजा मस्ती केली ते. आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही लोक भटकंती महाराष्ट्राची या टुरिझम सोबत येऊ शकता. ती लोक तुम्हाला इथे उत्तमरित्या घेऊन सुद्धा येतील आणि गाईड सुद्धा करतील. कारण का पाणी सुद्धा खूपच खोल आहे मधी पाणी. तिकडे तुमच्यासोबत गाईड असणं खूपच गरजेचं आहे. आणि जर तुमच्यासोबत गाईड असेल तर तुम्ही लोक बिंदास मस्ती मजा सुद्धा करू शकता. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आजची आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं. आता आपण थोडं चेंज वगैरे करूया. आणि भूक तर खूपच लागली आहे कारण का खूपच मस्ती मजा आपण लोकांनी केली हे तुम्ही सुद्धा बघितलं. तर आता आपण थोडं काहीतरी चेंज वगैरे करूया इकडे आणि आपण इकडे खाऊया बिऊया आणि डायरेक्ट घरी जाऊया. चला तर मग. आणि फायनली आपण घरी तर आलोच आहोत. खूपच मस्ती मजा केली आणि तुम्ही सुद्धा सांगा आमच्या कोकणामधला तो धबधबा कसा आहे ते कमेंट करून. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर माहितीच आहे मी काय करायचं आहे ते. आणि आता आपण भूक तर खूपच लागली आहे. आधी घरी जाऊन काहीतरी जेवूया आपण. कारण का तिकडे सुद्धा खाण्याची काय सोय होती पण दुकान बंद होतं वाटतं दुपार झालेली म्हणून आता आपण घरीच जाऊन जेवूया काहीतरी. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. शेअर तर नक्की करा. आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया.